पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच 3 महत्त्वाचे सल्ले दिले. फॉरेन ट्रिप टाळा, सोनं घेऊ नका आणि वर्क फ्रॉम होम करा. पण हे सर्व का? कशासाठी? चला जाणून घेऊया. फॉरेन ट्रिप का टाळावी? जेव्हा आपण परदेशात जातो तेव्हा आपला रुपया डॉलरमध्ये खर्च होतो. मोदींच्या या आवाहनामुळे भारताचा पैसा भारतातच राहील आणि कोकण, केरळ, काश्मीर सारख्या स्थानिक पर्यटनाला उभारी मिळेल. परंतु आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या हजारो भारतीय ट्रॅव्हल एजंट्सच्या रोजगारावर याचा परिणाम होऊ शकतो. सोने खरेदी का करू नये? भारत जगात सर्वात जास्त सोने आयात करतो. त्यामुळे आपला परकीय चलनसाठा कमी होतो आहे. लोकांनी सोन्याऐवजी शेअर्स किंवा इतर बिझनेसमध्ये गुंतवणूक केली तर देशाच्या प्रगतीला वेग येईल. पण मध्यमवर्गीय भारतीयांसाठी सोनं ही सर्वात सुरक्षित इमर्जन्सी फंड आहे. सोन्याची खरेदी थांबवल्यामुळे ज्वेलरी क्षेत्रातील कारागिरांचे यामुळे नुकसान होऊ शकते. वर्क फ्रॉम होमचा फायदा. वर्क फ्रॉम होममुळे इंधनाची बचत होते. परिणामी भारताला कच्च्या तेलाची आयात कमी करावी लागेल. शिवाय ट्रॅफिक होणार नाही, प्रदूषण होणार नाही, कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल. पण यामुळे मोठ्या शहरामध्ये राहणाऱ्या रिअल इस्टेट किंवा ऑफिसच्या आसपास चालणारे छोटे कॅन्टीन, हॉटेल्स आहेत त्यांच्या व्यवसायात अडचणी येऊ शकतात. शिवाय वर्क फ्रॉम होमचा फायदा घेत बरेच ऑफिसेस त्यांच्या कर्मचाऱ्यांना भरपूर राबवू सुद्धा शकतात. थोडक्यात सांगायचं झाले तर हे सल्ले आपल्या खिशाला थोडे कटू वाटत असले तरी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक बूस्टर डोस आहे. तुम्हाला काय वाटतं? हे नियम पाळणं शक्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.